नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल म्हणजे 21 ऑगस्ट 2024ला टोटल 13 कंपनींनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 7 कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर काल म्हणजे 21 ऑगस्ट 2024ला काही ना काही अपडेट दिली आहे. आणि उरलेल्या 6 कंपनींबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KRBL लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 295.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -27.77%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 33.59% आणि याने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि त्यासाठी या कंपनीने काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया एशियन हॉटेल्स ईस्ट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 130.31 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 225.33 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 2.65%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 21.41% आणि याने 2 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि याला देण्यासाठी या कंपनीने काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 328.80 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 434.11% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 463.50% आणि या कंपनीने पहिलेच रेकॉर्ड डेट फिक्स केला होता 19 सप्टेंबर 2024 आणि या कंपनीने काल फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 10 पैसेचा. चला आता बोलूया हिकल लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 327.05 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 14.47% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 131.05% आणि याने 60 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि काल या कंपनीने याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया प्रोक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 5,380 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 9,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 0.41% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 30.99% आणि या कंपनीने काल 60 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया इमेराल्ड फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 74.21 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 223.70 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 259.54% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 901.48% आणि या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि याला देण्यासाठी या कंपनीने काल रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SP कॅपिटल फायनान्सिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 55.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 33.61 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 175.78% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 254.92% आणि या कंपनीने 27 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी
27 ऑगस्ट 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते आणि या कंपनीने यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.